आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। स्वस्थ बचपन ही उज्जवल भविष्य बनाता है के आदर्श वाक्य के साथ कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ने ठाणे जिले के सैकड़ों बच्चों को नया जीवन दिया है। पिछले 5 वर्षों में ही 697 बच्चों की निःशुल्क हृदय शल्य चिकित्सा और 4682 बच्चों की अन्य बीमारियों के लिए शल्य चिकित्सा की गई है। आंगनवाड़ियों से लेकर स्कूलों तक स्वास्थ्य जांच और गंभीर बीमारियों के लिए निःशुल्क उपचार शल्य चिकित्सा ने कई परिवारों के जीवन में आशा की एक नई किरण जगाई है। अप्रैल 2025 से अब तक राज्य के मान्यता प्राप्त अस्पतालों में 33 बच्चों की निःशुल्क हृदय शल्य चिकित्सा की जा चुकी है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास 2008 पासून प्रभावीपणे राबवतो आहे। याच्यामध्ये 0 ते 18 वयोगटातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं, आपले जे गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते। ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 32 टीम आहे डॉक्टरांची। त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो, एक फार्मासिस्ट आणि एक ANM नर्स असते। हे लोक प्रत्येक शाळेला जातात। शाळेची मुलांचं रेग्युलर चेकअप असणं, वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि 32 टीम अहोरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन। याच्यामध्ये जे काही केसेस असतात, आपलं काही जे डायग्नोसिस असतं ते डायग्नोसिस करणार, पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जी काही ट्रीटमेंट ती केले। पर्टिक्युलरली आम्ही 4 डिसीज जे बघतो, काय डेफिशियन्सी आहे का, कंजेनिटल अनॉमलीज आहेत का, हार्ट डिसीज आहे का, काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण। एखादा ऑपरेशन्स वगैरे आपण मध्ये बघितलं की आपण बऱ्याच 2 मोहीम घेतली। एका दिवसात 100 आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते माननीय डॉक्टर संजय वोक सरांच्या याच्याखाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात। तर सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो। आताही रिसेंटली आपण जवळपास 75 मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात 2 डिको करतो। मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे, जन्मताच हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्नमेंटकडनं करतो। श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट ज्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये इनिशियल स्टेजला डायग्नोज झालं असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो। असे विविध उपक्रम आपण राबवत असतो, कॅम्प घेतो। लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं जवळच RAH SDS किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यात यांच्याकडनं आपण 2 डिको आणि बाकीच्या गोष्टी यांच्याकडून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो। आतापर्यंत आपल्या टिपणी खूप समाधानकारक काम करता येते हे लोक। परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच अंशी जरी एखादा बाळ जन्मत आला त्याला काही कंजेनिटल अनॉमलीज जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते RBSCचे मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून त्याचं ट्रीटमेंट ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात। एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्कीम आहे, चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आव्हान करतो आणि धन्यवाद देतो।